हॅलो स्टुडंट्स, पार्ट नंबर 21 ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स एक्सरसाइजचा जो राहिलेला पार्ट आहे तो पार्ट आपण पूर्ण या ठिकाणी सोडवणार आहे आणि हा चॅप्टर त्यानंतर कंप्लीट होईल. आता राहिलेलं जे एक्झाम्पल आहे ते नंबर 8 आहे. 8 नंबरचं एक्झाम्पल. A 6 microfarad capacitor is charged by a 300 volt supply. It is then disconnected from this supply and is connected to another uncharged 3 microfarad capacitor. How much electrostatic energy of the first capacitor is lost in the form of heat and electromagnetic radiations? म्हणजे लॉस ऑफ एनर्जी काढायचंय, पण दोन कंडिशन दिलेल्या आहेत. एक 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर आहे, तो पहिल्यांदा सुरुवातीला बॅटरीला जोडलेला आहे आणि पोटेन्शियल किती आहे बॅटरी पासून मिळणार 300 व्होल्ट. मग यामध्ये तुम्हाला एनर्जी काढता येते. एनर्जी काढल्यानंतर तो कॅपॅसिटर डिस्कनेक्ट केलेला आहे. डिस्कनेक्टेड, इट इज डिस्कनेक्टेड फ्रॉम दी सप्लाय, म्हणजे त्याच्यावरती चार्ज राहिलेला आहे तो कॉन्स्टंट राहिला आणि नंतर तो दुसऱ्या एका कॅपॅसिटरला जोडलेला आहे. दुसऱ्या कॅपॅसिटरला जोडल्यानंतर चार्ज हा पहिल्या कॅपॅसिटर पासून दुसऱ्या कॅपॅसिटरकडे फ्लो होणार, कारण 6 मायक्रोफॅरेड वरती जो चार्ज आहे तो चार्ज हा दुसऱ्या कॅपॅसिटरला चार्जिंग करणार. हे कसं सोडवायचंय बघा. सुरुवातीची कंडिशन कोणती आहे? 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर हा 300 व्होल्टला सप्लायला जोडलेला आहे. सो यू कॅन फाइंड आउट Q is equal to CV. So C it's 6 microfarad आहे. So 6 into 10 raised to minus 6. त्यानंतर V आहे तो 300 आहे. So 300 can be written 3 into 10 raised to minus plus 2. 3 into 10 raised to 2. So here 6 into 3 18 आणि 10 ची पॉवर होणार -4 एवढा चार्ज आहे कुलम. तुम्हाला या ठिकाणी एनर्जी काढता येते. एनर्जी इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर. सो U इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर और इट इज 1/2 QV. So it is 1/2. Q is 18 into 10 raised to minus 4. V is 3 into 10 raised to 2. So here 18 चं होणार आहे 9 आणि 9 into 3 किती होईल 27. 27 into 10 raised to minus 2. सो दिस इज इन जूल. म्हणजे एनर्जी एवढी आहे कॅपॅसिटरची. त्याच्यावरती चार्ज पण आपल्याला समजलेला आहे आणि त्याची एनर्जी पण कळालेली आहे. आता सेकंड जी कंडिशन दिलेली आहे ती कोणती दिलेली आहे? आता या सेकंड पार्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा. 6 मायक्रोफॅरेड हा कॅपॅसिटर, 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर बॅटरी रिमूव्ह करून दुसऱ्या कॅपॅसिटरला जोडलेला आहे. दिस इज 6 मायक्रोफॅरेड अँड दिस इज 3 मायक्रोफॅरेड. 6 मायक्रोफॅरेड असताना याच्यावरती चार्ज किती होता आपल्याला माहितीये 18 into 10 raised to minus 4 कुलम. हा एवढा चार्ज होता. म्हणजे इथं जो आपण डिराईव्ह केलेला आहे हा चार्ज पहिल्या सेक्शनला आपण डिराईव्ह केलेला आहे. सो दिस इज द चार्ज. आता ज्या वेळेला हा कॅपॅसिटर कनेक्ट होईल त्यावेळेला चार्ज फ्लो होणार फ्रॉम हायर कॅपॅसिटर टू लोअर. चार्ज फ्लो होताना की 18 into 10 raised to minus 4 मधलाच याला थोडा चार्ज जाणार आहे. म्हणजे हा 3 मायक्रोफॅरेड हा सुद्धा चार्ज होणार, पण याला किती चार्ज मिळणार आणि याच्याकडे किती राहणार आहे. सो सपोज Q1 इज द चार्ज अँड Q2 इज ऑन द अनदर कॅपॅसिटर. तर हे जे फ्लो ऑफ चार्जिंग आहे ते कुठेपर्यंत थांबणार आहे तर दोघांचं पोटेन्शियल अक्रॉस इच कॅपॅसिटर द पोटेन्शियल रिमेन्स सेम. याप्रमाणे या चार्जचं डिस्ट्रीब्युशन होणार. समजा हा C1 आहे कॅपॅसिटर आणि हा C2 आहे, तर V इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल Q1 अपॉन C1 और C1V इज इक्वल टू Q1 आणि C2V इक्वल टू Q2. आता Q1 आणि Q2 किती असतील चार्जेस हे आपल्याला माहित नाही, पण Q1 आणि Q2 टोटल किती आहेत माहितीये. Q1 प्लस Q2
इक्वल टू 18 इंटू 10⁻⁻⁴. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर सेकंड पार्ट जो तयार झालेला आहे हा पॅरलल कॉम्बिनेशन तयार झाले, याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर झाली ही काढली पाहिजे. आणि मग तुम्हाला इथं लॉस्ट एनर्जी काढता येईल इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पण तुम्हाला याचा एनर्जीचा फॉर्म्युला वापरण्यासाठी काय काय माहित पाहिजे, तर एनर्जीचा फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे, हा वापरू शकतो किंवा हा वापरू शकतो. सो 1/2 कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इन पॅरलल म्हणजे CP येणार आणि V स्क्वेअर. सो V इज द पोटेन्शियल. आता हे पोटेन्शियल पूर्वीप्रमाणे असणार नाही, 300 व्होल्ट असणार नाही, कारण बॅटरी रिमूव्ह केलेली आहे, म्हणजे पोटेन्शियल सुरुवातीला काढलं पाहिजे. तर इथं Q1 प्लस Q2 18 इंटू 10⁻⁴ कुलम माहिती. सो पुट अप Q1 इज इक्वल टू C1V and Q2 is equal to C2V equal to 18 into 10⁻⁴. V common, so C1 plus C2 equal to 18 into 10⁻⁴. So V is equal to, आता C1 plus C2 किती होणार आहेत, 6 आणि 3 मायक्रोफॅरेड आहेत, म्हणजे 9 मायक्रोफॅरेड. सो दिस इज 9 into 10⁻⁶ equal to 18 into 10⁻⁴. So V is equal to 18/2 9 होणार आणि 2 येणार, 2 into 10⁻² होणार व्होल्ट. 2 into 10⁻² म्हणजे 200 व्होल्ट आले. आता तुम्ही इथे U काढू शकता. सपोज इट इज U2 1/2 CP V स्क्वेअर. सो व्हॉट इज CP? टोटल कॉम्बिनेशन आहे हे 6 plus 3 9 मायक्रोफॅरेड. सो 9 into 10⁻⁶ इंटू V चा स्क्वेअर पाहिजे. V चा स्क्वेअर V काढलेला इथं 2 into 10⁻², याचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 इंटू 10⁻², चा स्क्वेअर 10⁻⁴. सो दिस बिकम्स 2 आणि इथं 4 हे कॅन्सल करून इथं 2 लिहिलेले आहेत. सो 9 into 2 18 झाले, 18 into 10⁻⁻² जूल. आता ही व्हॅल्यू आली नंतरच्या कॉम्बिनेशनची आणि सुरुवातीची व्हॅल्यू एवढी आहे एनर्जी. दिस इज द व्हॅल्यू 27 10⁻² जूल आणि इथं 18 10⁻² जूल. Therefore loss it is U minus U2 equal to 27 minus 18. This is 9 into 10⁻⁻² joule. This is the loss. Next example, example number 9. 125 small liquid drops, each carrying a charge of 0.5 microcoulomb. मायक्रोकुलम मध्ये, आणि पुढे काय दिलेलं आहे बघा, अँड इच ऑफ डायमीटर 0.1 मीटर डायमीटर आहे, फॉर्म ए बिगर ड्रॉप. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ बिगर ड्रॉप. म्हणजे एक अशा प्रकारचा ड्रॉप, स्मॉल ड्रॉप, त्याच्यावरती चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम. मायक्रोकुलमचं कुलम मध्ये 0.5 इंटू 10⁻⁶ कुलम, आणि त्याचा डायमीटर दिलेला आहे. डायमीटर आहे 0.1 मीटर. therefore रेडियस इज इक्वल टू 0.05 मीटर. आता यामध्ये काय आहे बघा, तर असे 125 ड्रॉप्स आहेत आणि याचा एक बिगर ड्रॉप तयार झालाय, बिगर ड्रॉप. आणि हा बिगर ड्रॉप जो तयार होईल त्याच्यावरती सरफेसला पोटेन्शियल विचारलेलं आहे. व्हॉट इज पोटेन्शियल? बिगर ड्रॉपचं सेंटर, हे डिस्टन्स समजा रेडियस कॅपिटल आर लिहिला, तर तुम्हाला पोटेन्शियल ह्या सरफेसवरती काढता येईल. चार्ज माहिती पाहिजे या बिगर ड्रॉपचा आणि हा रेडियस माहिती पाहिजे. म्हणजे पोटेन्शियलचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, के इनटू चार्ज अपॉन डिस्टन्स, असा फॉर्म्युला वापरता येईल. पण हे डिस्टन्स कॅपिटल आर, स्मॉल ड्रॉपचा रेडियस
हा दिलेला आहे, पण कॅपिटल आरचा रेडियस कसा काढायचा आहे? तर याच्यामध्ये सगळे असे ड्रॉप्स भरलेले आहेत, लहान लहान ड्रॉप्स पासून हा तयार झालेला आहे. असे 125 ड्रॉप्स आहेत. म्हणजे चार्ज किती होणार इथं या ठिकाणी? तर जेवढा एकावरती आहे त्याला मल्टिप्लाय करा 125 ने, म्हणजे तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू मिळेल. सो क्यू इज इक्वल टू 125 इंटू चार्ज ऑन इच ड्रॉप 0.5 10⁻⁻⁶ कूलम. आता आर पाहिजे, कॅपिटल आर. स्मॉल आर माहितीये, पण कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये रिलेशन डेव्हलप करायला किंवा आरची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला एक फिजिकल क्वांटिटी व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉप्स इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप. व्हॉल्यूम तेवढाच राहणार आहे, रेडियस बदलणार आहे, पण व्हॉल्यूम चेंज होणार नाही. जेवढा स्मॉल ड्रॉप्स असतील त्यांचा मिळून व्हॉल्यूम आणि ह्या बिगर ड्रॉपचं व्हॉल्यूम सेम असणार आहे, कारण व्हॉल्यूम हा चेंज होणारच नाही. अशाच प्रकारचं एक इक्वेशन की व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉप्स इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप, या प्रकारचं जे इक्वेशन आहे ते आपण आणखी एका ठिकाणी वापरतोय. सरफेस टेन्शन हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला असे इक्वेशन्स वापरायला लागतील. सो व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉप्स इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप, बिग ड्रॉप. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे, ड्रॉप इज अ स्पेरिकल सरफेस. सो स्पेरिकल शेप आहे त्याचा, त्यामुळे 4/3 पाय रेडियसचा क्यूब, आणि हे ऑल आहे त्यामुळे किती ड्रॉप्स आहेत? 125. सो दिस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. अगेन देर इज अ 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. रेडियस मध्ये फरक आहे, तर ही क्वांटिटी पूर्ण गेली. सो 125 इंटू आर क्यूब इज इक्वल टू r⁻³ आता 125 हा 5 चा क्यूब आहे, 5 चा क्यूब इंटू आर क्यूब. सो दिस इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब. तर याचं क्यूब रूट जर घेतलं या इक्वेशनचं क्यूब रूट म्हणजे r⁻³ करायचंय. r⁻³ केले तर हे सगळे 3 जाणार आहेत, आणि इथं प्रॉडक्ट आहे त्यामुळे तुम्ही असं घेऊ शकता. सो 5r इक्वल टू कॅपिटल आर. म्हणजे इथं काय केलेलं आहे आपण? क्यूब रूट घेतलेलं आहे. क्यूब रूट म्हणजे r⁻³ करायचंय प्रत्येक क्वांटिटीला. सो 5⁻³ r⁻⁻3 3 कॅन्सल होणार, 5 राहणार. r³ r⁻⁻3 r राहणार, आणि कॅपिटल r⁻³ r⁻⁻3 r राहणार. सो नाउ यू विल गेट दिस आन्सर 5 इंटू r ची व्हॅल्यू 0.05. सो दिस इज इक्वल टू 0.25 मीटर. आता व्हीचा फॉर्म्युला वापरा आणि आन्सर काढायचे. के दिस इज चार्ज इज क्यू अपॉन डिस्टन्स इज आर. सो दिस कॉन्स्टंट इज 1/4πε0. चार्जची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, 125 इंटू 0.5 इंटू 10⁻⁻⁶ अपॉन कॅपिटल आर 0.25. Now this 1/4πε0 ही तुमची व्हॅल्यू पाठ झालेली आहे. 9 इंटू 10⁻⁹ 125 इंटू जर समजा हे 5 केले आपण तर इथं 10⁻⁻7 होते. 0.5 चं 5 म्हणजे 10⁻⁻1 होणार. हा -6 आहे, -7, आणि खाली जर आपण 25 लिहिले तर 10⁻⁻2 होणार. सो 10⁻⁻2 ही क्वांटिटी आणि ही हा जर वर आला 10⁻⁻2 तर इथं 10⁻11 होते. 11 आणि -7, 11 आणि -7 म्हणजे 10 ची पॉवर 4 राहील, 10 ची पॉवर 4. आता बाकीच्या ठिकाणी हे डिव्हिजन घ्यायला चालू शकते. 125 आणि 25 इथे येणार 5, 9 5 5 म्हणजे 5 आणि 5 चा प्रॉडक्ट 25 इंटू 9 दिस इज 225 इंटू 10⁻⁴. दिस इज पोटेन्शियल व्होल्टली, कॅपिटल व्ही किंवा स्मॉल लेटर्स मध्ये व्होल्ट. तर इथं आन्सर पण दिलेला आहे ते
डेसिमल पॉइंट शिफ्ट केलेला आहे, म्हणजे इथं डेसिमल पॉइंट आहे तो 2 डिजिट्स मागे घेतलेला आहे. सो यू हॅव टू इन्क्रीज द पॉवर 10⁶. सेम आन्सर आहे. तर अशा प्रकारचं हे एक्झाम्पल सोडवता येतं. हे जे इक्वेशन आहे इथं लिहिलेलं, व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉप्स इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप्स, हे इक्वेशन तुम्हाला त्या सरफेस टेन्शनच्या टॉपिक मध्ये बऱ्याच वेळेला वापरायला मिळतं. ज्यावेळेला आपण सरफेस टेन्शन, वर्क, अमाऊंट ऑफ वर्क डन वगैरे त्या टॉपिक मध्ये काढतो, त्यावेळेला हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा. हेच इक्वेशन तिथं वापरायचं अशाच प्रकारचं, आणि आर आणि आर मधलं रिलेशन काढायचं. एक्झाम्पल नंबर 10. द डायपोल मोमेंट ऑफ अ वॉटर मॉलिक्यूल इज 6.3 10⁻30 कुलम मीटर. इथं थोडी जागा पाहिजे, म्हणजे आपण नेहमी लिहिताना हे असं लिहायचं, थोडं बाजूला लिहायचंय. कुलम मीटर, सी कॅपिटल आहे. दिस इज नॉट सेंटीमीटर. कुलम मीटर. ए सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन्स 10⁻21 molecules whose dipole moments are all oriented in an electric field of strength 2.5 10⁵ Newton per coulomb. Calculate the work to be done to rotate the dipoles from their initial orientation θ1 equal to 0 to 1 in which all dipoles are perpendicular to the field, म्हणजे θ2 equal to 90 degree. म्हणजे वॉटर सॅम्पल मध्ये भरपूर मॉलिक्युल्स आहेत, 10⁻21 मॉलिक्युल्स. प्रत्येक मॉलिक्युलचा डायपोल मोमेंट दिलेला आहे. सो यू कॅन फाइंड आउट टोटल डायपोल मोमेंट ऑफ दॅट सॅम्पल. आणि डायपोल मोमेंटची डिरेक्शन जी आहे, सगळे डायपोल्स कोणत्या डिरेक्शनला आहेत, तर θ1 म्हणजे सुरुवातीचा 0 डिग्रीला आहेत. आणि नंतर ते कुठं आपल्याला टर्न करायचे आहेत, कुठं रोटेट करायचे आहेत, तर थ्रू 90 डिग्री परपेंडिक्युलर टू द फील्ड. तर डायपोल मोमेंट समजा हा वेक्टर दाखवलेला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हा असा आहे. सो दिस इज अ टोटल डायपोल मोमेंट कॅपिटल पी. तर हा डायपोल आपल्याला सुरुवातीला अँगल जो आहे, आपण नेहमी θ0 वापरतो 0 डिग्री, आणि नंतर θ वापरतो, हा असा करायचा आपल्याला परपेंडिक्युलर. सो θ इज इक्वल टू 90 डिग्री. टू रोटेट व्हॉट शुड बी द वर्क डन, वर्क पाहिजे. तर हे वर्क डन किती आहे त्याचा आपण फॉर्म्युला डायरेक्ट शिकलेलो आहे. वर्क डनचा फॉर्म्युला जो आहे तो पीई कॉस θ0 कॉस θ0 मायनस कॉस θ, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला डायरेक्ट इथं वापरता येतो आणि अतिशय सोपं एक्झाम्पल आहे 2 मार्क्स साठी. सो व्हॉट इज पी? P here is the dipole moment of sample. किती मॉलिक्युल्स आहेत, 10⁻21 into 6.3 into 10⁻30. तर सबस्टिट्यूट करायचं आहे. therefore work is equal to, वर्क डन इक्वल टू P ची व्हॅल्यू लिहा 10⁻21 into 6.3 10⁻30, E ची व्हॅल्यू 2.5 10⁵ into cos θ0. θ0 ची व्हॅल्यू, θ0 डायरेक्ट लिहायचं आहे. θ0 जो दिलेला आहे तो 0 आहे, cos 0. cos 0 ची व्हॅल्यू मायनस cos 90 व्हॅल्यू, cos 90 0 होणार आहे. and this is equal to 1, cos 0 degree equal to 1 ब्रॅकेट मध्ये. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुटअप केलेली आहेत व्हॅल्यूज, म्हणजे यांचा प्रॉडक्ट. तुम्ही हा फक्त प्रॉडक्ट सोडवायचा आहे. 10⁻21 आणि हे -30. तर ही व्हॅल्यू किती येईल, -30 आणि 21 10⁻⁻9 होणार. टू 10⁵. आता 6.3 आणि 2.5 तुम्ही 25 ने मल्टिप्लाय केलं 63 ला आणि नंतर डेसिमल पॉइंट पुटअप करा. तर 1575 डेसिमल पॉइंट कुठे येईल, फ्रॉम राईट साइड दिस इज द व्हॅल्यू. सो 15.75 into 10⁻⁻9
-4 जूल इज द वर्क डन. आता आन्सर चेक करा. इथे 1.5 मध्ये दिलेलं आहे. सो इफ दिस इज 1.575, डेसिमल पॉइंट लेफ्टला शिफ्ट केलाय, सो द व्हॅल्यू इज इन्क्रीज, दॅट इज -3. हेच आन्सर इथे आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 11. A charge 6 microcoulomb is placed at the origin and another charge -5 microcoulomb is placed on the y-axis at the position y-axis line, and this is the position 0, 6, 0. So this distance is 6 meter. Distance is 6 meter. 6 meter line y coordinate 6 meter आहे. म्हणजे इथून डिस्टन्स A पॉइंटचा किती येणार? 6 मीटर. दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट बघा, कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द पॉइंट P हुज कोऑर्डिनेट्स आर 8, 0, 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती आहे. एक्स ऍक्सिस ओरिजिन पासून त्या पॉइंटचा डिस्टन्स आला 8 मीटर. कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारलेलं आहे ह्या पॉइंटला. ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारलं म्हणजे दोन चार्जेस आहेत, दोन चार्जमुळे येणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल या ठिकाणी काढायचं. अँड द सेकंड पार्ट, पहिला आपण ए पार्ट सोडून घेऊया. ए पार्ट साठी तर पोटेन्शियल ऍट पॉइंट पी दिस इज इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू ओरिजिनचा चार्ज. ओरिजिनला आपण ओ सिम्बॉल वापरला, प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज ऍट ए. पोटेन्शियलचा फॉर्म्युला के कॉन्स्टंट इनटू चार्ज. आता याला आपण क्यू ओ म्हणूया अपॉन डिस्टन्स. पाहिजे डिस्टन्सला ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स कुठलं पाहिजे? चार्ज पासून ज्या ठिकाणी आपण पोटेन्शियल काढणार आहे ते. सो प्लस के क्यू ए अपॉन ए पी. आपल्या यातली डिस्टन्सेस कोणती आहेत बघा. आपल्याला माहिती आहे ओपी, दिस इज ओ. ओ टू पी हे माहिती आहे. एपी म्हणजे ए पासून पी पर्यंत डिस्टन्स हे पाहिजे. पण हे डिस्टन्स तुम्हाला पायथागोरस वापरून काढता येतं. एपी स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 प्लस 8 चा स्क्वेअर 64 म्हणजे आलं हे 100 मीटर आलं. देअरफॉर एपी इज इक्वल टू 10 मीटर. एपी ची व्हॅल्यू 10 म्हणजे ही दोन्ही डिस्टन्सेस माहित झाली, चार्जेस माहित आहेत. देअरफॉर व्हीपी इज इक्वल टू के ब्रॅकेट मध्ये पहिला चार्ज किती आहे? 6 मायक्रोकुलम आहे. त्यामुळे 6 इंटू 10⁻⁻6 अपॉन डिस्टन्स ओपी. ओपी डिस्टन्स दिलेला आहे ओ टू पी, दिस इज 8 मीटरच आहे, प्लस क्यू ए चार्ज ऍट A, that is -5 into 10⁻⁻6 upon this is 10. K ची व्हॅल्यू 9 into 10⁻⁹. आता हे सोडवायचं. 10⁻⁻6 तुम्ही कॉमन घेऊ शकता. 10⁻⁻6 सो 6/8. आता इथे -5 आहे, सो -5 अपॉन 10. मायनस साइन इथं शिफ्ट केलेलं आहे. आता इथं तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. 5 आणि हे 2 येईल. सो दिस इज 9 इंटू 10⁻⁻, प्लस 9 -6 प्लस 3. 3/4 minus 1/2. So this value is 9 into 10⁻3. 4 आहे का? LCM 4 आला तर इथं 3 minus 2 होणार. म्हणजे हा ब्रॅकेट सोडवल्यावर मिळणार तुम्हाला 1/4. सो डिव्हिजन 2.25 into 10⁻3. So this is potential means volt. So answer is here 2.25 10⁻3 volt. Next part B. Calculate the work done. Calculate the work done to bring a proton from infinity to the point P. What is the significance of negative sign? पहिलं वर्क काढून घ्या.
म्हणजे काय करायचंय, प्रोटॉन जो आहे, प्रोटॉन चार्ज, प्रोटॉन हा चार्ज सुद्धा आपल्याला माहिती आहे 1.6, इट इज अ प्लस चार्ज, 10⁻⁹ कुलम. हा इन्फिनिटी पासून या पॉइंट पर्यंत आणायचं, इन्फिनिटी टू दिस पॉइंट. वर्क किती होणार, तर वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, पोटेन्शियल ऍट द पॉइंट, हे आपण बघितलेलं आहे, पोटेन्शियल ऍट पॉइंट इनटू डिस्प्लेसिंग चार्ज, दिस इज वर्क डन. हा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. पोटेन्शियल घ्यायचंय त्या पॉइंटला आणि त्याला डिस्प्लेसिंग चार्जने मल्टिप्लाय करायचं, डिस्प्लेसिंग चार्ज. सो व्हॉट इज पोटेन्शियल ऍट द पॉइंट पी, तर हे वरती काढलेलं आहे, 2.25 10⁻³ into displacing charge 1.6 into 10⁻⁻⁹. आता हे सोडवल्यावरती किती येतं चेक करायचं, फक्त प्रॉडक्ट घेऊन सोडवायचं. आता डायरेक्ट प्रॉडक्ट घेऊ शकता तुम्ही, 3600 आणि पॉइंट येईल इथे 3.6, 10⁻³ आणि 10⁻⁻⁹, 10⁻⁻16 जूल हे आन्सर मिळणार. इथं आन्सर हे रॉंग आहे, रॉंग दिलेलं आहे. आणि हे निगेटिव्ह साईन इथे येत नाही, निगेटिव्ह साईन येत नाही. पण निगेटिव्ह साईन कसं कन्सिडर करू शकतो आपण, तर वर्क इज डन अगेन्स्ट द फोर्स, अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, वर्क इज डन अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कारण हा चार्ज पॉझिटिव्ह आहे. पोटेन्शियल जे आहे पॉझिटिव्ह, त्याच्या अगेन्स्ट वर्क करायला लागेल. सो वर्क इज डन, ऍक्च्युअली निगेटिव्ह साईन इथे येत नाहीये, म्हणजे इथं त्यांनी जे आन्सर दिलेलं आहे -5.4 हे कम्प्लीट रॉंग आहे आन्सर. तर वर्क डन इज निगेटिव्ह बिकॉज, सिन्स, व्हॉट इज द रिझन, सिन्स it is done against the force, because it is done against force. आणि हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, दिस इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, हेच द साइन इज निगेटिव्ह. पण निगेटिव्ह साइन कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही, आणि हे 5.4 हे सुद्धा रॉंग आहे. सो दिस इज 3.6 10⁻⁻⁹ जूल. नेक्स्ट एक्झाम्पल, इन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, एक्झाम्पल नंबर 12, with air between the plates, म्हणजे एअर कॅपॅसिटर, each plate has an area of 6 into 10⁻³ meter square and the separation between the plate is 2 mm. पुन्हा याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. तर पहिला ए पार्ट सोडूया, तुम्हाला डेटा लिहिता येतो, C is equal to A epsilon 0 upon D, air capacitor. So right here C0. A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, एरिया 6 into 10⁻³ SI युनिट मध्ये, एप्सिलॉन 0 8.85 into 10⁻⁻12 SI युनिट मध्ये, आणि D काय दिलेला आहे, हा 2 mm. सो 2 into 10⁻³ मीटर. तर ही व्हॅल्यू 2 आणि इथं 3 येईल, 8.85 into 3 करा, हा -3 आणि हा -3 पण कॅन्सल होणार आहे. सो दिस व्हॅल्यू इज 26.55 10⁻⁻12. मी जर प्रॉडक्ट घेतला हा 3 आणि 8.85 तर तो एवढा येईल. सो दिस कॅन बी रिटन 26.55 पिकोफॅरेड. दिस इज पिकोफॅरेड. हे फॅरेड मध्ये हे असं आन्सर पण चालेल. इथं आन्सर देताना काय केलेलं आहे, डेसिमल शिफ्ट केलेलं आहे, and here it is 10⁻11 farad. B part. How would charge on the plates be affected if 2 mm thick mica sheet of
K equal to 6 is inserted between the plates while the voltage supply remains connected. मग यामध्ये तुम्हाला जे दिलेला आहे तो नवीन कपॅसिटर कसा झालेला आहे 2 mm थिक मायका शीट घातलेली आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली म्हणजे कम्प्लिटली फिल्ड. नवीन कपॅसिटर काय येईल CD इज इक्वल टू A epsilon 0 into K upon D. So this is C0 into K. नवीन कपॅसिटर याला फक्त K ने मल्टिप्लाय करायचं into 10 raised to minus 12 into 6 आणि याचा आन्सर हे काढायचंय कपॅसिटरचा आणि नंतर मग तुम्हाला चार्ज काढता येईल चार्ज किती येतो आणि सुरुवातीचा चार्ज आणि नंतरचा चार्ज. आता हा चार्ज किती आहे मग पहिला CD काढा. दिस इज इंटू 6 करायचंय फक्त 6 केल्यावरती किती व्हॅल्यू मिळेल ही 159.3 इंटू 10 raised to minus 12 फॅरेड. म्हणजे हे सुद्धा पिको फॅरेड मध्ये लिहू शकता. आता Q इज इक्वल टू C म्हणजे हा C0 म्हणजे पहिला कपॅसिटर टू V. सो दिस इज 10 raised to 2 दी 100 व्होल्ट आहे. सो C0 ची व्हॅल्यू आली आहे 26.55 10 raised to minus 12 इंटू V ची व्हॅल्यू आहे 10 raised to 2. So this is 26.55 10 raised to minus 10 कूलम. आता हा चार्ज अफेक्ट होणार आहे त्याला तुम्ही QD म्हणू शकता. QD ची व्हॅल्यू CD इंटू V चेंज झालेलं नाहीये. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे 10 raised to minus 12 into 10 raised to 2. So this is 159.3 into 10 raised to minus 10 कूलम. इथं व्हॅल्यू चेक करा आन्सर मध्ये. इथं डेसिमल पॉइंट शिफ्ट करून दिलेला आहे -9 मध्ये. सो आन्सर इज सेम 26.55 10 raised to minus 10. पॉइंट इथं सरकवा 10 raised to minus 9 मिळेल. तसंच हा पॉइंट इथं मागं सरकवला 15 नंतर तर इथं 10 raised to minus 9 मिळणार. So answers are same. Next example number 13. Find the equivalent capacitance between P and Q given area of each plate A and the separation between the plates is equal to D. तर इथे दोन अरेंजमेंट दाखवलेले आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणी आन्सर काढायचे. दोन पार्ट्स आहेत. पार्ट A. आता या पार्ट मध्ये ह्या प्लेट्स आहेत. समजा ही फर्स्ट प्लेट आहे. फर्स्ट प्लेट P1 आणि ही सेकंड प्लेट आहे. याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक भरलेले. आता डायइलेक्ट्रिक भरल्यानंतर हे कपॅसिटर तयार झाले. एवढे छोटे कपॅसिटर तयार झाले C1 C2 C3. आता हे जे कपॅसिटर्स नवीन तयार झालेले आहेत हे नवीन तयार झालेले कपॅसिटर्स कसे जोडलेले दिसतात तुम्हाला. एरिया हा सेम राहिलेला आहे. एरिया सेम म्हणजे हे सिरीज मध्ये जोडलेले दिसतात. C1 C2 C3 हे तुम्हाला काढले पाहिजेत. सिरीज मध्ये त्याचे इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स काढला पाहिजे. तर ज्यावेळेला हे असे डायइलेक्ट्रिक्स भरले जातील आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे C इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला. हा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. ज्यावेळेला कपॅसिटर्स हे असे सिरीज मध्ये जोडलेले असतात आणि त्यांची डायइलेक्ट्रिक व्हॅल्यू दिलेली आहे आणि सेपरेशन बिटवीन दीज टू हे पण दिलेलं आहे. तर आपला हा फॉर्म्युला कोणता होता C इक्विव्हॅलेंट. हा फॉर्म्युला चेक करा. डायरेक्ट फॉर्म्युला इथं वापरता येतो. A epsilon 0 अपॉन T1 by K1 आणि हे कंटिन्यू झालेलं आहे लास्ट एन पर्यंत. आता इथं 3 असल्यामुळे तुम्ही 3 लिहू शकता. T2 अपॉन K2 प्लस T3 by K3. आता T1 ची व्हॅल्यू T2 ची व्हॅल्यू आणि T3 हे सेम येणार आहे D/3. सो दिस इज इक्वल टू A epsilon 0 D/3 हे T1 झाला हा T2 झाला आणि हा T3 सेम आहेत. त्यामुळे समजा आपण कॉमन काढले D/3 तर हे 1 अपॉन
K1 ची व्हॅल्यू 1 आहे, K2 ची व्हॅल्यू 3 आहे आणि K3 ची व्हॅल्यू 6 आहे. सो दिस इज हे 3a एप्सिलॉन 0 अपॉन d आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सोडवता येईल बाजूला, LCM येणार 6. सो दिस इज अप्परला 6 येईल, त्यानंतर 2 येईल आणि नंतर 1 येईल, म्हणजे 9/6 होणार आहे. 9/6. सो दिस इज 2. 3 ने डिवाइड केलं, 3/2. So the answer is C equivalent equal to 3a epsilon 0 upon d. आणि इथं 3/2 आहे, तो वर येणार 2 आणि खाली येणार 3. So 3 get cancel. 2a epsilon 0 upon d. आन्सर चेक करा. आन्सर इज गिवन. म्हणजे इथं डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर हे न्यूमरिकल हा प्रॉब्लेम जो आहे तो डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारची फिगर दिली होती आणि हा फॉर्म्युला आपण दिला होता. तर इथे इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स सिरीज मध्ये आहे, तो फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. आता हा पार्ट बी आहे. बी मध्ये इथं a/2 झालेलं आहे, इथे a/2 आणि हे d सेम राहिलेले आहे. म्हणजे हे दोन जे पार्ट्स तयार झालेले आहेत, हे दोन पार्ट्स PQ सेंटरला आहे, दोन पार्ट्स जे तयार झाले हे पॅरलल मध्ये जोडलेले आहे, कारण इथे एरिया काय केलाय, डिवाइड केलाय आणि डिस्टन्स सेम ठेवलेला आहे बिटवीन द प्लेट्स. ही पॅरलल जोडणी आहे. पण ह्या दुसऱ्या भागामध्ये इथं पुन्हा दोन कपॅसिटर तयार होतात. ह्या दोन कपॅसिटरला हा एरिया सेम राहतो. म्हणजे हे दोन कपॅसिटर जे आहेत, हे दोन कपॅसिटर ज्याचा डायलेक्ट्रिक 3 आणि 6 आहे, तर इथं डिस्टन्स डिवाइड झालेला आहे, पण ही एरिया दोघांसाठी कॉमन आहे. म्हणजे हे दोन कपॅसिटर्स कसे जोडलेले आहेत, सिरीज मध्ये. लक्षात ठेवा, डिस्टन्स बिटवीन प्लेट्स डिवाइड झालेला आहे, पण एरिया एवढ्या जागेसाठी सेम राहिलेला आहे. म्हणजे ही सिरीज अरेंजमेंट झाली. तुम्ही जर टोटलचा विचार केला तर हा भाग पूर्ण आणि हा भाग यांच्यामध्ये एरिया डिवाइड झाली आहे, बिटवीन प्लेट सेपरेशन सेम राहिलेलं आहे, म्हणजे हे पॅरलल झाले. म्हणजे हा एक कपॅसिटर C1, C2, C3. आता C2 आणि C3 सिरीज मध्ये जो येईल इक्विव्हॅलेंट, तो आणि C1 हे पॅरलल मध्ये. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. जिथं तुम्हाला एरिया सेम दिसतो आणि सेपरेशन डिवाइड झालेलं दिसतं, तिथं सिरीज. डिस्टन्स सेम दिसतं पण एरिया डिवाइड झालेला दिसतो, ती पॅरलल जोडणी आहे. सो फर्स्ट फाइंड आउट C2, C3 आणि त्यांचं इक्विव्हॅलेंट. सो C2 कसा काढता येईल, C2 इज इक्वल टू C2 आणि C3 हे सिरीज मध्ये झाले. आता C2 काढला पाहिजे किंवा सिरीजचं इक्विव्हॅलेंट डायरेक्ट वापरायचं. C इक्विव्हॅलेंट इक्वल टू C2, C3 सिरीज मध्ये. म्हणजे जसं इथं दिलेलं आहे हा फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला इथं वापरता येतो. फक्त एरिया काय होणार, a/2 होणार. a/2 C2, C3 सिरीज मध्ये. आणि हे कसे C1, C2, C3 सिरीज मध्ये होते. म्हणजे इथं 3 कपॅसिटर होते सिरीज मध्ये, इथं 2 कपॅसिटर सिरीज मध्ये, पण एरिया या ठिकाणी a/2 झालेला आहे. सो हिअर इट इज एप्सिलॉन 0 आणि T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2. सेम फॉर्म्युला. सो a एप्सिलॉन 0 हिअर इट इज 2. T1 ची व्हॅल्यू किती आहे, T1 म्हणजे जो d/2 वापरलेला आहे. सो इट इज d/2 d अपॉन 2 अपॉन K1 ची व्हॅल्यू 3 प्लस d/2 K2 ची व्हॅल्यू आहे 6. ह्या सेकंड साठी बघतोय आपण, सेकंड पार्ट मध्ये. d/2 तुम्ही सेपरेट कॉमन घेऊ शकता. a एप्सिलॉन 0 2 इंटू d/2
1/3 प्लस 1/6. इथं हे कॅन्सल होऊ शकतात. सो 1/3 प्लस 1/6. LCM 6. इथं किती येईल? इथं 3 येणार वरती आणि इथं 1 येणार. सो इट इज 4/6. 4/6 2/3. म्हणजे याच्याऐवजी 2/3 लिहू शकता. दिस इज 2/3. सो A epsilon 0 इथं D आला आणि इथं 2/3 आला. सो दिस इज इक्वल टू 3A epsilon 0 upon 2D. सो दिस इज इक्विव्हॅलंट. आता हा इक्विव्हॅलंट आणि C1 हे दोन्ही येणार. तुम्हाला इथं एकदा पुन्हा चेक करा. हे इथं 3 आणि 6 आहे. 3 आणि 6 म्हणजे 6 LCM मला इथं 2 येणार, नॉट 3. आणि इथं 3 होणार आहेत. राईट हिअर, रिराईट करा हे पुन्हा. इथं काय दिसेल हे? दिस इज नॉट 6 LCM. 6 इज LCM. आणि वर येणार 2 प्लस 1. इथं 2 आणि इथं 1. सो इट इज 3/6. 3/6 ची व्हॅल्यू येणार 1/2. इथं 1/2 आहे. दिस इज 1/2. 2 फक्त वर जाणार आहे आणि हे नसणार आहे. सो दिस इज इक्वल टू 2A epsilon 0 अपॉन D. हा येणार आहे. इथं थोडंसं रॉंग झालं होतं कॅल्क्युलेशन. हे पुन्हा जी मिस्टेक झाली होती ती करेक्ट करून घ्या. 3/6 होणार. ह्याची व्हॅल्यू 3/6. सो दॅट इज 1/2. 1/2 जर घेतलं इथे तर हे 2 वर जातील आणि खाली नुसता D राहणार आहे. 2A epsilon 0 D. C इक्विव्हॅलंट हा मिळालेला आहे. हा C इक्विव्हॅलंट म्हणजे कोणता मिळाला? हा 2A epsilon 0 upon D. आता हा आणि हा पॅरलल म्हणजे C1 जो कपॅसिटर आहे त्याच्यामध्ये याची पॅरलल कॉम्बिनेशन आहे. दोघांचे एडिशन करायचे, सिंपल एडिशन. सो फायनल रिझल्ट इज C again equivalent equal to C1 plus 2A epsilon 0 upon D. So C1 is equal to C1 ची व्हॅल्यू काय? 2A epsilon 0 upon D असणार आहे. हा A/2 आहे. A epsilon 0 K upon D. हे इथं सोडवूया. C1 ची व्हॅल्यू किती येणार ते? A epsilon 0 K upon D. आणि A चा आहे तो A/2 आहे. epsilon 0 K ची व्हॅल्यू आहे 4 upon D. So 2 into 4 upon 2 2 झाले. A epsilon 0 2 upon D म्हणजे 2A epsilon 0 upon D. So this is 2A epsilon 0 upon D. Same value आहे 2A epsilon 0 upon D. So this is double 4A epsilon 0 upon D. So C equivalent is equal to 4A epsilon 0 upon D. आन्सर चेक करायचं आहे. 4A epsilon 0 upon D. थोडंसं याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड पेक्षा तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? ज्यावेळेला एरिया डिवाइड होतो, सेपरेशन सेम राहतं त्यावेळेला ते पॅरलल. ज्यावेळेला सेपरेशन मध्ये डिव्हिजन होते आणि एरिया सेम राहतो त्या प्लेटसाठी त्यावेळेला ते सिरीज मध्ये. सिरीजचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला हा कधी लागतो आपल्याला? ज्यावेळेला डिफरंट कपॅसिटर्स तयार झालेले आहेत बाय युझिंग डिफरंट डायलेक्ट्रिक्स त्यावेळेला, किंवा पार्शली फील्ड त्यावेळेला हा फॉर्म्युला वेगळा येतो. कम्प्लिटली फील्डचा फॉर्म्युला वेगळा आहे. तर या ठिकाणी असे हे न्यूमरिकल्स संपलेले आहेत आणि हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे.